ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। नमस्कार, मैं प्रेम जामदानी, आप देख रहे हैं उल्लास जांबाज न्यूज। शहर की ताजा तरीन खबरों से बने रहने के लिए उल्लास जांबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को क्लिक। उल्लासनगर शहर में आगामी महानगरपालिका चुनाव को लेकर राजनीतिक सरगर्मियां तेज हो गई हैं। इसी कड़ी में पैनल नंबर 7 में वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार शमशाद मोहम्मद अली के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन बड़े उत्साह के साथ संपन्न हुआ। कार्यालय का उद्घाटन वंचित बहुजन आघाड़ी के ठाणे जिला अध्यक्ष मनोज पवार के हाथों किया गया। उद्घाटन समारोह के दौरान पैनल नंबर 7 की उम्मीदवार रंजना तानाजी रणदीवे, पैनल 7 के उम्मीदवार शमशाद मोहम्मद ईशा अली तथा पैनल 7 के उम्मीदवार बाला साहब मोतीराम अहिरे विशेष रूप से उपस्थित रहे। कार्यक्रम में वंचित बहुजन आघाड़ी के बड़ी संख्या में कार्यकर्ता, पदाधिकारी और पैनल के स्थानीय रहवासी मौजूद थे। कार्यालय उद्घाटन के अवसर पर स्थानीय नागरिकों ने भारी संख्या में पहुंचकर शमशाद मोहम्मद अली को अपना समर्थन और आशीर्वाद दिया। इस दौरान सभी उम्मीदवारों ने पैनल क्षेत्र में व्याप्त मूलभूत समस्याओं को प्राथमिकता से हल करने का भरोसा दिलाया। उम्मीदवारों ने कहा कि विकास, पारदर्शिता और आम जनता की समस्याओं का समाधान ही उनकी चुनावी प्राथमिकता रहेगी। कार्यक्रम के अंत में पैनल नंबर 7 के स्थानीय रहवासियों ने इस बार परिवर्तन की उम्मीद जताते हुए वंचित बहुजन आघाड़ी के प्रति अपना विश्वास प्रकट किया। उद्घाटन समारोह ने पैनल नंबर 7 में चुनावी माहौल को और अधिक गर्मा दिया है। वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त जागा इथे आम्ही लढवत पण आहे। उल्हासनगरमध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे, 25 जागा आम्ही इथे लढवत आहे। वंचित बहुजन आघाडीने यावेळी जे अल्पसंख्याक मायनॉरिटीचे आपले जे समूह आहे, जे घटक आहे, जे आमचे भाऊबंद आहेत, त्यांना सगळ्यात जास्त प्राधान्य दिलेले आहे। आम्हाला वाटते की वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे ज्यांनी मुस्लिम कम्युनिटीमध्ये 5 तिकीट वाटलेले आहेत आणि हे सगळ्यात मोठं हे लोकांसाठी उदाहरण आहे। बाकीच्या मनुवादी आणि जातीवादी पक्षांसाठी हा उदाहरण आहे की सगळ्या जाती समूहाला पकडून चाललं पाहिजे, एका मनुष्याला मनुष्य सारखंच बघितलं पाहिजे, जाती आणि रंगभेद मध्ये नाही मोजलं पाहिजे। हे वंचित बहुजन आघाडीने ह्याच्यामधून सगळ्यात पहिले तर सिद्ध केले। 7 नंबर पॅनल मधून जे आमचे उमेदवार आहे रंजनीताई रणदिवे, शमशाद मोहम्मद, नंतर श्री बाळासाहेब अहिरे, हे जे इकडनं लढत आहे हे पूर्णपणे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे तिन्ही नगरसेवक आमचे तिथे बनून जातील, आम्हाला याची खात्री आहे। उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून किती उमेदवार लढवण्यात येतात? उल्हासनगरमध्ये बहुसंख्येत आमचे 24 उमेदवार आहे। एका अपक्ष उमेदवाराला आम्ही लोकांनी प्रस्तुत केलं आहे आणि त्यांना आमच्या बरोबर आहे। टोटल 25 उमेदवार आम्ही लोकांनी या रिंगणात उतरवले आहेत। नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार? नागरिकांना हे आवाहन करणार आहे की हे जे मनुवादी सत्ता आणि हे जे जातीवादी इथले जे पक्ष आहेत, जे माणसांमधनं फोडत आहे, रंगभेद, जातभेद ह्याच्यावरनं, हे लोकांनी आता हे सगळं विसरलं पाहिजे। आपण माणूस म्हणून जन्माला आलो हे सगळं पहिले बघितलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आणि बाबासाहेबांच्या संविधानामध्ये जसं माणसाला हक्क भेटलाय तसं एकमेकांना बघितलं पाहिजे। भाऊ सारखेच, म्हणजे आता शमशादबाई आहेत ते माझे एक म्हणजे वडील जागी आहेत, पण मी त्यांना एका भावाप्रमाणे, एक मोठ्या भावाप्रमाणे मानतो। मी स्वतः एक कट्टर हिंदू, म्हणजे मी ज्या कास्टमधून येतो, आमच्या पक्षाचा, मी वडार समाजातून येतो, आमच्या जातीच्या झेंड्यावरती बजरंगबलीचा म्हणजे हे असतो,
पण चिन्ह असतो. पण आम्ही कधी ही गोष्ट केली नाही. हे जे ठेकेदार नवीन येऊन बसलेत बजरंग दल आणि हे सगळं काही जे करतात, आम्ही कधीच हे भेदभाव केलेला नाहीये. माणसांनी आता समजलं पाहिजे, जर तुम्हाला तुमची तरक्की हवी आहे, जर तुम्हाला इथे माणूस म्हणून जगायचा हक्क हवाय, तर वंचित बहुजन आघाडीला येत्या महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये बहुमताने निवडून आपला आवाज, आपल्या बहुजन समाजाचा आवाज महानगरपालिकामध्ये पोहोचवला पाहिजे. हे मी माणसांना इथे आवाहन करतो. वंचित बहुजन आघाडी कोणत्याही विकासाच्या मुद्द्यांवरती काम करते. वंचित बहुजन आघाडी हे बघा, आता बघायला गेलं तर तुम्ही टॅक्स कलेक्शन बघा, कमीत कमी 750 कोटीच्या वरची टॅक्स कलेक्शन आहे. आणि प्लस ह्याच्यामध्ये जे सेंटर आणि स्टेटचा फंड येतो आपल्याकडे, 1000 ते 1200 कोटीचा फंड आपल्याकडे दरवर्षी वार्षिक आपल्याकडे इकडे येतो. पण तुम्ही स्वतः बघू शकता किती करप्ट सरकार इकडे नेहमी बसत असते. फक्त 2 घराणे इकडे चालवतात, बाकी इथे कोण बसत नाही सत्तेवरती. आणि त्या घराण्यांनी इथे बघा मूलभूत सुविधा आहेत. 21वे शतक चालू आहे, पाणी नाही लोकांकडे, रस्ते नाही बरोबर. अरे जे माणसाला जगण्यासाठी ज्या गोष्टी भेटल्या पाहिजे ते सुद्धा भेटत नाहीये. हे स्वतःचं घर भरत बसलेत, करोडोच्या गाड्यांमध्ये फिरतात, लोक गेले तेल लावत. ह्यांचं कसं चाललंय की बाबा जे हरामाचे पैसे आम्ही 5 वर्ष खाणार, लास्टच्या 6 महिन्यामध्ये वाटणार किंवा लास्टच्या 15 दिवसामध्ये वाटणार, परत सत्यामध्ये बसणार. पण ही सगळ्यात मोठी चूक हे त्यांच्या डोक्यामध्ये आहे आजच्या तारखेला, की आम्ही यावेळी पैसे वाटून, दारू वाटून, मटण वाटून, पार्ट्यातून निवडून येणारे. ही गोष्ट होणार नाहीये. बहुजन समाज जागा झालाय. ह्यांना ह्यांची लायकी, ह्यांना ह्यांची औकात येणाऱ्या निवडणुकीमध्ये समजून येईल.